नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकवरती डिस्कशन करणार आहोत. जे विद्यार्थी MBA साठी ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासाठी. बघा, कुठलं स्पेशलायझेशन घ्यायचं हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये डाऊट असतो. फायनान्स घ्यायचं, मार्केटिंग घ्यायचं की HR घ्यायचं, है ना? काही म्हणतात की फायनान्समध्ये स्कोप आहे, मार्केटिंगमध्ये जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत, HRमध्ये खूप डिमांड आहे, बरोबर आहे. बट हे पूर्णपणे सत्य नाही आहे. तुमच्यासाठी कोणतं स्पेशलायझेशन योग्य आहे, स्पेशलायझेशनमध्ये कोणत्या प्रकारचे जॉब्स असतात, रोल्स असतात, स्किल्स लागतात, फ्युचरमध्ये AI मुळे काय बदलणार आहे का, कोणत्या स्टुडंटने कोणतं स्पेशलायझेशन कन्सिडर केलं पाहिजे, या सर्व गोष्टीचं उत्तर तुम्हाला आजच्या सेशनमध्ये मिळणार आहे. आणि व्हिडिओ थोडासा मोठा असणार आहे, कारण प्रत्येक सेक्टर जो आहे फायनान्स, मार्केटिंग, HR, त्याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा मोठा फायदा याच्यामधून होणार आहे. जे विद्यार्थी 2027 मध्ये MBA CET एक्झाम देण्याचा प्लॅन करत आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. येत्या 24 ऑगस्ट पासून आपण MBA CET ची लाईव्ह बॅच सुरू करत आहोत, ज्यामध्ये तुमचा MBA CETच्या प्रिपरेशन करिता जो संपूर्ण सिलेबस आहे तो लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जाणार आहे. त्यासोबतच तुम्हाला रेकॉर्डेड सेशन पण मिळतील, टॉपिक वाईज MCQs, नोट्स, प्रॅक्टिससाठी मॉक टेस्ट असणार आहेत, MCQ सिरीजचं PDF सुद्धा मिळणार आहे. या सर्व गोष्टी या बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तर आजच या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. या दोन्ही मेथड्स थ्रू तुम्ही तुमची बॅच जॉईन करून तुमचं प्रिपरेशन सुरू करू शकता. अजिबात उशीर करू नका, लवकरात लवकर प्रिपरेशनला सुरुवात करा, म्हणजे तुमचा संपूर्ण सिलेबस सुद्धा कव्हर होईल, प्रॅक्टिस पण होईल आणि येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये चांगलं परफॉर्म करून चांगले पर्सेंटाईल मिळवून बेस्ट MBA कॉलेजमध्ये ॲडमिशन घेता येईल. चला तर सुरू करूया आपण आपल्या मेन टॉपिकला. ठीक आहे, की HR चांगला आहे, मार्केटिंग चांगला आहे की फायनान्स चांगला आहे. सगळ्यात आधी त्या कन्क्लुजनवर जाण्याच्या पूर्वी आपल्याला मिथ्स काय काय आहेत ते लक्षात घेतलं पाहिजे, है ना? की बाबा यामध्ये सॅलरी जास्त आहे का, की फायनान्स घेतलं तर ऑटोमॅटिक हाय सॅलरी मिळते, मार्केटिंग घेतलं जॉब ऑटोमॅटिक मिळेल. हे सर्व मिथ्स आहेत, याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन करूया. बघा, सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करू आपण. स्पेशलायझेशन निवडताना फक्त सॅलरी जास्त आहे हा लॉजिक कधीच वापरायचा नसतो. कारण MBA नंतर तुमची सॅलरी जी आहे ती फक्त स्पेशलायझेशन वरती डिपेंड नसते, है ना? तुमचं कॉलेज कुठलं आहे, बरोबर आहे, तुमचं कॉलेज, त्यासोबतच त्यांची प्लेसमेंट कशी आहे, बरोबर आहे, त्यानंतर इंटर्नशिप तुम्ही कुठे करताय, हो की नाही, इंटर्नशिप तुम्ही कुठे करताय, तुमचे कम्युनिकेशन स्किल्स कसे आहेत, तुमचा ॲप्टिट्यूड कसा आहे, है ना, टेक्निकल स्किल्स, लोकेशन, इंडस्ट्री, जॉब रोल, यावर सुद्धा तुमची सॅलरी डिपेंड करते. त्यामुळे फक्त स्पेशलायझेशनवर सॅलरी डिपेंड असतं असं डोक्यातून काढून टाका. ठीक आहे. बघा, आजचा जो जॉब मार्केट आहे यामध्ये एम्प्लॉईजना ॲनालिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग, ॲडॅप्टेबिलिटी, है ना, हे सर्व क्वालिटीज जे आहेत हे खूप महत्त्वाचे असतात. आलं लक्षात? मग 2025चं जे कॉर्पोरेट रिक्रुटर सर्वे आहे त्याच्यानुसार जर आपण बघितलं तर प्रॉब्लेम सॉल्विंग, कम्युनिकेशन, ॲडॅप्टेबिलिटी आणि स्ट्रॅटेजिक थिंकिंग हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्या जॉब रोलसाठी. त्यानुसार तुम्हाला जॉब रोल मिळतं आणि जॉब रोलनुसार तुम्हाला सॅलरी मिळत असते. मग फक्त मी फायनान्स घेतलं तर ऑटोमॅटिक हाय सॅलरी मिळेल, मी मार्केटिंग घेतलं तर जॉब ऑटोमॅटिक मिळेल, असं काहीच नसतं. आलं लक्षात? हे डोक्यातून अगोदर काढून टाका. चला तर सुरू करूया. सगळ्यात आधी आपण MBA फायनान्स बद्दल. ठीक आहे, फायनान्स बघा, फायनान्स असो, मार्केटिंग असो, HR असो, त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे 3 प्रश्न आहेत, की एक तर फायनान्स काय आहे, मार्केटिंग काय आहे, HR काय आहे, त्याच्यामध्ये रोल्स कुठले आहेत आणि ते कोणी घेतलं पाहिजे, आणि त्याच्यामध्ये एक बोनस प्रश्न पण आहे, तो प्रत्येक सेक्टरला मी सांगेल तुम्हाला. ठीक आहे, सगळ्यात आधी आपण फायनान्सला सुरू करूया. बघा, फायनान्स काय आहे हे लक्षात घ्या अगोदर. त्याच्यामध्ये फक्त अकाउंट्स किंवा नंबर्स आहे असं नाही, त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी येतात. फायनान्स स्पेशलायझेशन म्हटलं तर याच्यामध्ये काय काय येऊ शकतं, तर एकतर नंबर्स तर आले, अकाउंटिंग आलं, फायनान्शियल ॲनालिसिस आहे, आलं लक्षात, फायनान्शियल ॲनालिसिस आहे, इन्व्हेस्टमेंट बँकिंग आहे, है ना, कॉर्पोरेट फायनान्स आहे, राईट, व्हॅल्युएशन आहे, राईट, रिस्क मॅनेजमेंट आहे. अशा एरियाजसोबत तुम्हाला काम करावं लागतं. मग हे फायनान्स म्हणजे फक्त CA सारखं अकाउंटिंग करणं नाही, याच्यामध्ये रोल्स पण आहेत बरं का, वेगवेगळे रोल्स असतात. जसं की फायनान्शियल ॲनालिस्ट हा रोल आहे, कॉर्पोरेट फायनान्स आहे, इन्व्हेस्टमेंट बँकिंग आहे, रिस्क मॅनेजमेंट आहे, ट्रेजरी आहे, बँकिंग अँड फायनान्स आहे, राईट, इक्विटी रिसर्च आहे, वेल्थ मॅनेजमेंट आहे. हे सर्व फायनान्समध्ये रोल्स असतात. हे रोल्स तुम्हाला मिळत असतात. ठीक आहे. आता सॅलरीचा जो प्रश्न आहे तो कधीचा प्रश्न आहे, जेव्हा तुम्ही MBA पूर्ण करून जॉब करायला जाल, इंटर्नशिप नंतर तुम्हाला जॉब लागेल, तेव्हा तुमची सॅलरी किती असेल, काय असेल, हा प्रश्न आहे. अगोदर तुम्हाला या सर्व गोष्टी शिकाव्या लागतात. हे अकाउंटिंग झालं,
फायनान्शियल अनालिसिस, इन्व्हेस्टमेंट बँकिंग या सर्व गोष्टी शिकाव्या लागतात. मग तुमचा रोल जो आहे तो तुम्हाला तुमच्या स्किल्सनुसार तुम्ही काय काय केलेलं आहे, किती शिकले, इंटर्नशिप कुठे केली, या सर्व गोष्टीवरती असतं. समजलं? मग या MBA मध्येच तुम्ही आणखीन तुमच्याकडे स्किल्स असतील, जसं की पॉवर BI तुम्ही केलेला असेल, बरोबर आहे. तुम्ही एक्सेल केलेला, ॲडव्हान्स एक्सेल केलेला असेल, करेक्ट? हे स्किल्स तुमचे जास्त असतील तर तुम्हाला मार्केटमध्ये सगळ्यात जास्त डिमांड आहे. समजलं? सगळ्यात जास्त डिमांड याच्यामध्ये असणार आहे. राईट? मग फायनान्स कोणी घ्यावं? समजा तुम्हाला नंबर्समध्ये खेळायला आवडतं, है ना? अमाउंटमध्ये, नंबर्समध्ये खेळायला आवडतं. तुम्हाला डेटा ॲनालिसिस करायला आवडतं. फायनान्शियल स्टेटमेंट समजून घेण्यामध्ये तुम्हाला खूप इंटरेस्ट आहे. गेटिंग इट? ॲनालिटिकल प्रॉब्लेम सॉल्व्हिंग तुमच्यामध्ये आहे, तर तुम्ही फायनान्स हा सिरियसली कन्सिडर करू शकता. बट फक्त नंबर्स माझे ठीक आहेत म्हणून फायनान्स घेऊ नका. ठीक आहे ना? माझे नंबर्स ठीक आहेत म्हणून फायनान्स घेऊ नका. त्यामध्ये इंटरेस्ट पण तुमचा असला पाहिजे. है ना? तुम्हाला एक्सेलवरती काम करायला आवडत असेल, तुम्हाला फायनान्शियल ॲनालिसिस करायला आवडत असेल. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला खूप जास्त डिमांड आहे फायनान्शियल मॉडेलिंगला. है ना? इन्व्हेस्टमेंट बँकिंगमध्ये सुद्धा फायनान्शियल मॉडेलिंग खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं. सो हे फायनान्शियल मॉडेलिंग करण्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल, तर तुम्ही MBA फायनान्स चूज करू शकता. हे तुमच्यासाठी बेस्ट असेल. ज्याच्यात तुम्हाला जास्त इंटरेस्ट असेल ते तुम्ही कराल, तर त्याच्यामध्ये सॅलरी खूप चांगली मिळू शकते. है ना? फक्त इंटरेस्ट आहे म्हणजे इंटरेस्ट दाखवायचा, कसा दाखवायचा, त्यावरती काम करून दाखवायचं. मनातच नाही ठेवायचा इंटरेस्ट आपल्याला, बरं का. मला इंटरेस्ट आहे, सॅलरी द्या मला चांगली, असं नसतं. इंटरेस्ट आहे याचा अर्थ तुम्ही स्किल्स चांगले मनापासून कराल. हो की नाही? स्किल्स तुमचे डेव्हलपमेंट जे आहे ते मनापासून कराल. आणि मनापासून स्किल्स डेव्हलप केले, की त्यामध्ये तुम्ही स्ट्रॉंग व्हाल. आणि जो स्ट्रॉंग असतो त्याला चांगली पोस्ट मिळते, चांगला रोल मिळतो आणि त्यानुसार तुम्हाला सॅलरी मिळत असते. ठीक आहे? असं कधीही समजू नका की फायनान्समध्येच चांगलं आहे, मार्केटिंगमध्ये चांगलं आहे, HR मध्ये चांगलं आहे. तिन्हीमध्ये चांगलं आहे, बट डिपेंडिंग ऑन यू. ओके? त्यानंतर आहे तुमचं मार्केटिंग. मार्केटिंग कोणासाठी आहे? ओके. आता मार्केटिंगकडे वळूया आपण. बघा, मार्केटिंग म्हणजे फक्त ॲडव्हर्टायझिंग असतं का? किंवा Instagramवरती पोस्ट टाकणं असतं का? नाही. हे खूप ब्रॉड बिझनेस फंक्शन आहे. की काय आहे? ब्रॉड बिझनेस फंक्शन आहे. मार्केटिंगमध्ये कन्झ्युमर बिहेवियर असतो. बरोबर की नाही? त्यामध्ये ब्रँडिंग असतं. राईट? त्यामध्ये ब्रँडिंग असतं. त्यामध्ये सेल्स आलं. राईट? त्यामध्ये डिजिटल मार्केटिंग आलं, त्यामध्ये मार्केटिंग रिसर्च आलं, त्यामध्ये प्रोडक्ट मार्केटिंग, बिझनेस डेव्हलपमेंट, CRM पण आलं, परफॉर्मन्स मार्केटिंग, हे सर्व गोष्टी आल्या. आलं का लक्षात? हे मार्केटिंगमध्ये असतं. मग याच्यामध्ये MBA मार्केटिंग केल्यावर तुम्हाला सेल्स मॅनेजर, ब्रँड मॅनेजर, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणा, डिजिटल मार्केटिंग, प्रोडक्ट मार्केटिंग, बरोबर आहे की नाही? या रोल्समध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात. हे रोल्स मार्केटिंगमध्ये असतात. पण इथे एक खूप महत्त्वाचा डिस्टिंक्शन आहे, वेगळेपणा आहे. तो अगोदर समजून घ्या. मार्केटिंग म्हणजेच फक्त क्रिएटिव्हिटी नाहीये. समजलं का? मार्केटिंग जे आहे, है ना, इज नॉट इज इक्वल टू ओनली क्रिएटिव्हिटी. आलं का लक्षात? मार्केटिंग म्हणजे फक्त क्रिएटिव्हिटी नाहीये. ह्याच्यामध्ये मॉडर्न मार्केटिंग जे आहे, है ना, हे डेटा ड्रिव्हन होत चाललेली आता. है ना? जसा डेटा असेल त्याच्यानुसार तुम्हाला काय करावं लागतं? मार्केटिंग करावं लागतं. तुम्हाला कन्झ्युमर बिहेवियर समजलं पाहिजे, है ना? कॅम्पेन परफॉर्मन्स ॲनालिसिस करता आलं पाहिजे. नंबर्स जे आहे त्याला इंटरप्रेट करता आलं पाहिजे. प्रेझेंटेशन चांगलं करता आलं पाहिजे. कम्युनिकेशन अगदी स्ट्रॉंग पाहिजे. आलं का लक्षात? आणि सेल्स बिझनेस जो आहे, है ना, ते सुद्धा तुम्हाला समजलं पाहिजे. ओके. मग मार्केटिंग जे आहे, है ना, हे कोणी घ्यावं? समजा तुम्ही असे स्टुडंट्स असेल ज्यांना लोकांशी बोलायला खूप आवडतं, प्रेझेंटेशन करायला आवडतं, है ना, नवीन नवीन आयडियाज आहेत त्या आयडियाजबद्दल कम्युनिकेट करायला आवडतं, है ना, कस्टमरची सायकोलॉजी कशी आहे ते सायकोलॉजीमध्ये अभ्यास करायला, स्टडी करून ते इम्प्लिमेंट करायला आवडतं. तुम्हाला क्रिएटिव्हिटी जास्त आवडते, है ना, टार्गेट ओरिएंटेड कामाची तुम्हाला भीती वाटत नाही अजिबात. हो की नाही? तर तुम्ही मार्केटिंग सिरियसली घेऊ शकता. तुमच्यासाठी मार्केटिंग खूप स्ट्रॉंग आहे. आलं का लक्षात? मार्केटिंगमध्ये एक गोष्ट मेंटली तुम्हाला तयार ठेवावी लागते. कोणती? एंट्री लेवल रोल्स जे असतात त्यामध्ये सेल्स टार्गेट्स, परफॉर्मन्स प्रेशर हे खूप असतं. है ना? मग सेल्स रोल म्हणजे बॅड करिअर असं असतं का? नाही, असं अजिबात नाही. प्रेशर सगळीकडे असतो. बट सेल्समध्ये तुम्हाला या गोष्टीचा अनुभव येणार आहे आणि त्या गोष्टीवरूनच तुम्हाला काय करायचंय? ठरवायचं आहे की तुम्ही
मार्केटिंगमध्ये जायचंय की नाही जायचं. म्हणजे या गोष्टी तुमच्यामध्ये असतील, या क्वालिटीज तुमच्यामध्ये असतील, तर तुम्ही मार्केटिंग नक्की निवडू शकता. तिसरं आहे MBA HR. HR कोण? जो की मार्केटिंग असो, फायनान्स असो, सगळे गोष्टी असो, तिथे जो रिक्रूट करतो तो तुमचा HR, ह्युमन रिसोर्स, राईट? जो ह्युमन्सला काय करतो? मॅनेज करत असतो, है ना? कंपनी आणि तुमचे वर्कर्स म्हणजे एम्प्लॉईज याच्यामधला जो दुवा आहे तो HR असतो. बघा आता त्याचे काय काय रूल्स आहेत, काय असतं HR मध्ये हे लक्षात घ्या. HR कोणी घ्यावं हे पण लक्षात घेऊ आपण, ठीक आहे ना? ह्युमन रिसोर्स आहे. अनेक स्टुडंटला वाटतं की अजूनही HR म्हणजे फक्त रिक्रुटमेंट असतं, असा विचार करायचा नाही, है ना? HR त्यापेक्षा खूप मोठं फील्ड आहे. यामध्ये रिक्रुटमेंट सोबत बाकीच्या गोष्टी पण येतात, जसं की लर्निंग अँड डेव्हलपमेंट आहे. तुम्हाला स्वतःला पण शिकावं लागतं, बट तुम्हाला दुसऱ्यांना पण शिकवण्यासाठी तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागते. लर्निंग अँड डेव्हलपमेंट आहे, परफॉर्मन्स मॅनेजमेंट आहे, है ना? कंपन्सेशन, बेनिफिट्स, ओके नाही, ह्या गोष्टी आहे. एम्प्लॉई मॅनेजमेंट आलं, खूप महत्त्वाचं. एम्प्लॉई एंगेजमेंट आलं, HR अनालिटिक्स, टॅलेंट मॅनेजमेंट, IR आहे, इंडस्ट्रियल रिलेशन्स आहेत, ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट आहे. असे मोठे मोठे खूप एरियाज आहेत जिथे तुम्हाला काम करावं लागतं. आलं का लक्षात? हे HR चे रोल्स आहेत, ओके. आणि फ्युचरमध्ये HR सुद्धा थोडंसं आता टेक्नॉलॉजी ड्रिव्हन झालेलं आहे, ओके. तुम्हाला नसतं डॉक्युमेंटेशनच करावं लागत नाही, आता तुम्हाला ते टेक्नॉलॉजीचा वापर करून पण सर्व गोष्टी कराव्या लागतात. HR मध्ये डेटा आहे, ॲनालिटिक्स आहे, HR सॉफ्टवेअर आहे, AI बेस्ड रिक्रुटमेंट टूल्स आहेत आता, है ना? वर्कफोर्स ॲनालिटिक्स आहे आता. या सर्व गोष्टी वापरल्या जातात टेक्नॉलॉजी ड्रिव्हन झाल्यामुळे. आलं का लक्षात? म्हणून HR म्हणजे काय? तुम्हाला लोकांना बोलायला आवडतं, लोकांशी बोलता येतं, म्हणून HR घ्यावं का? इतकं ते सिंपल आहे का? इतकं सिंपल नाही आहे ते. जर तुम्हाला लोकांना मॅनेज करायला आवडत असेल, है ना, पीपल मॅनेजमेंट आवडत असेल, कम्युनिकेशन स्ट्रॉंग आहे तुमचं, कॉन्फ्लिक्ट असतील, है ना, काही अडचणी असतील, भांडणं असतील, थोडक्यात सोप्या भाषेत बोलायला गेलं तर ते तुम्हाला हँडल करता येत असतील, एम्प्लॉईज असतील, एम्प्लॉईज आणि ऑर्गनायझेशन या दोघांमध्ये तुम्हाला काम करायचं आहे, ओके नाही? मग एम्प्लॉईज आणि ऑर्गनायझेशन असे कसे काम करतात यामध्ये इंटरेस्ट असेल तुम्हाला, लिडरशिपमध्ये इंटरेस्ट असेल, है ना, लिडरशिप आणि बिहेवियर हे दोन्ही साईड तुम्हाला आवडत असतील, तर तुमच्यासाठी HR बेस्ट आहे. तुम्ही HR मध्ये चांगले फिट होऊ शकता. पण HR मध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, लोकांशी फक्त बोलता येणं म्हणजे HR आहे इतकं सिंपल नाही आहे ते, ठीक आहे? HR मध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची, फक्त कम्युनिकेशन इथं इम्पॉर्टंट नाही, इथे तुम्हाला HR अनालिटिक्स आहे, है ना? याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर एक्सेलमध्ये इंटरेस्ट असायला पाहिजे. HR टेक्नॉलॉजी आता आहे, HR टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट असायला पाहिजे. Zoho म्हणून एक ॲप आहे आता HR साठी, है ना? हे पण वापरतात भरपूर HR लोक. मग हे ॲप्लिकेशन एकदा बघून घ्या, तुम्हाला कसं वाटतं, काय वाटतं, है ना? ते पण बघून घ्या, तुम्हाला इंटरेस्ट असेल, है ना? ते तुम्हाला कळेल की तुम्हाला इंटरेस्टेड वाटतं की नाही वाटतं. म्हणजे एक सोपी भाषा तुम्हाला सांगतोय, सोपी एक टेक्निक सांगतोय, है ना? त्यासोबतच बिझनेस अंडरस्टँडिंग डेव्हलप करणं असेल, हे इंटरेस्ट असेल तुमच्यामध्ये, तर तुम्ही HR कडे जाऊ शकता. समजलं? सो फायनान्स असेल, फायनान्ससाठी कोणी फायनान्स घेतलं पाहिजे, कुठले क्वालिटीज तुमच्यामध्ये असले पाहिजे, कुठला आवड तुमच्यामध्ये असली पाहिजे, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्यासोबतच मार्केटिंगसाठी पण सांगितले, HR साठी पण सांगितलेले आहेत. बरोबर आहे की नाही? आता आपण एक महत्त्वाच्या गोष्टीकडे जाऊया. सगळ्यात बेसिक गोष्ट तुम्हाला सांगतो, फायनान्स वर्सेस मार्केटिंग वर्सेस HR. जर तुम्हाला म्हणजे 3 प्रश्न तुम्हाला विचारायचे स्वतःला, की मला नंबर्स आणि अनालिसिस खरंच आवडतं का? उत्तर येस असेल तर गो फॉर फायनान्स. मला पीपल इंटरॅक्शन, कम्युनिकेशन, पर्झुएशन, बिझनेस ग्रोथ हे आवडतं का? उत्तर येस असेल, गो फॉर मार्केटिंग. मला पीपल मॅनेजमेंट, एम्प्लॉई बिहेवियर, ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंटमध्ये इंटरेस्ट आहे का? उत्तर येस असेल, गो फॉर HR. ठीक आहे? बट नेहमी लक्षात ठेवा, 2 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आता एकतर पहिलं सॅलरी, ओके. सॅलरी स्टुडंट नेहमी विचार करतात किंवा विचारतात सुद्धा, सर फायनान्समध्ये पॅकेज जास्त आहे का? सर मार्केटिंगमध्ये सॅलरी कमी आहे का? सर HR ला ग्रोथ खरंच आहे का? असे प्रश्न विचारतात. बघा रियालिटी कशी आहे, स्पेशलायझेशन वाईज नसतात सॅलरीज, ठीक आहे ना? सॅलरी जी आहे ही युनिव्हर्सल रँकिंग आहे, ओके. रँकिंगनुसार तुम्हाला सॅलरी मिळत असते, राईट? आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो, फायनान्स रोल्समध्ये काही गोष्टी आहेत जिथे तुम्हाला चांगलं पे मिळतो मार्केटिंगपेक्षा. मार्केटिंग रोल्समध्ये काही चांगले इन्सेंटिव्ज वगैरे आहेत जिथे तुम्हाला खूप रॅपिड ग्रोथ मिळत असते, तिथे पण चांगलं आहे. HR मध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतो, चांगला एक्सपिरियन्स मिळतो. एक्सपिरियन्स प्रोफेशनल तुम्ही जेव्हा होता, लिडरशिप तुमची चांगली वाटते, तर तिथं खूप ऑपॉर्च्युनिटी आहे, तिथे पण चांगलं पे मिळू शकतो. समजलं? पण फ्रेशर म्हणून जर तुम्ही विचाराल, फ्रेशर म्हणून तुमचं पॅकेज स्पेशलायझेशनपेक्षा तुमचं कॉलेज, तुमचा रोल, स्किल्स, इंटर्नशिप,
इंटरव्ह्यू परफॉर्मन्स, या सर्व गोष्टी मॅटर करतात आणि या सर्व गोष्टीवरतीच तुमचं सॅलरी पॅकेज डिपेंड करतं. अलग लक्षात, याच गोष्टीवरती तुमचं सर्व गोष्टी डिपेंड करतात. राईट. मग यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर जर तुम्हाला कोणी सांगितलं फायनान्स इज इक्वल टू 15 LPA गॅरंटीड, डोंट, म्हणजे त्यामध्ये पूर्ण वाहून जाऊ नका, मार्केटिंग इज इक्वल टू 8 LPA मॅक्सिमम, असं सांगत असेल तर त्याच्यावरती ब्लाइंडली बिलीव्ह करू नका. समजलं? दिस इज जस्ट फॉर एंगेजमेंट अँड पॉप्युलॅरिटी. अलग लक्षात. 2026 मध्ये फ्युचर कोणाचं स्ट्रॉंग आहे हे जर प्रश्न विचारा तर ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा, फायनान्स असेल, मार्केटिंग असेल, HR असेल. आता AI मुळे कोणाला जास्त इम्पॅक्ट होणार आहे, है ना? तिन्ही फील्ड बदलणार आहे, तिन्हीही, फायनान्स असो, मार्केटिंग असो, HR असो. फायनान्समध्ये AI डेटा ॲनालिसिस आलं, रिपोर्टिंग आलं AI नुसार, फोरकास्टिंग आलं AI नुसार, मार्केटिंगमध्ये AI कंटेंट आहे, है ना, कॅम्पेन ऑप्टिमायझेशन आहे, पर्सनलायझेशन पण असणार आहे. HR मध्ये तर आहेच, है ना, रिक्रुटमेंट स्क्रीनिंग आहे, एम्प्लॉई अनालिटिक्स आहे, HR ऑपरेशन्स आहेत, हे AI नुसार होत आहेत आता. बरोबर आहे की नाही? पण याचा अर्थ जॉब संपतील असा आहे का? असं डायरेक्ट कन्क्लुजन काढता येणार नाही आपल्याला. ॲक्च्युली तुम्हाला ते डेव्हलप करावे लागेल, तुमच्यामध्ये ते स्किल्स आणावे लागतील, है ना. AIचं यूज करून ह्या गोष्टी तुम्हाला करता येत असतील, है ना. म्हणजेच काय, डोमेन नॉलेज, टेक्नॉलॉजी आणि ह्युमन स्किल्स हे कंबाईन करून तुम्हाला ते करायचं. AI जॉब खाणार आहे असं नाहीये, पूर्णपणे हे करेक्ट नाही. ठीक आहे ना. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे. सो स्वतःला विचारा की तुमचा इंटरेस्ट कशामध्ये जास्त आहे आणि त्यानुसारच तुम्ही तुमचं स्पेशलायझेशन निवडा, कारण तिन्ही गोष्टी ज्या आहेत तिथे स्कोप जो आहे तो जास्त आहे. आलं लक्षात? आणि या व्यतिरिक्त काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपनच आहे, फ्री आहे, है ना. तिथे विचारा, मी नेक्स्ट सेशनमध्ये त्याचं सोल्युशन देईन. थँक्यू सो मच. आणि नेक्स्ट इयर MBA CET देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची सूचना आहे की 24 ऑगस्टपासून आपण आपली लाईव्ह बॅच सुरू करत आहोत MBA CETच्या प्रिपरेशन करिता. त्यामध्ये तुमचे 4ही युनिट्स आहेत. लॉजिकल रिझनिंग म्हणा, तुमचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणा, है ना, VRAC आहे तुमचं, या सर्व गोष्टी कव्हर केल्या जाणार आहेत लाईव्ह सेशन्समध्ये. त्यासोबत तुम्हाला रेकॉर्डेड सेशन पण मिळतील, टॉपिक वाईज MCQs मिळणार आहेत, नोट्स मिळतील अभ्यासासाठी, अभ्यास केलेल्या गोष्टीवरती प्रॅक्टिस करण्यासाठी मॉक टेस्ट मिळणार आहेत, MCQ सिरीज मिळणार आहेत, जेणेकरून प्रत्येक बाजूने तुमचा अभ्यास खूप स्ट्रॉंग होणार आहे. तर अजिबात उशीर करू नका. आजच या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करा, बॅच जॉईन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा, किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप डाउनलोड करा. ॲपमध्ये सुद्धा तुम्हाला तो कोर्स जॉईन करून तुमचं प्रिपरेशन करता येईल. ठीक आहे. बघा काय करायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे प्ले स्टोअरवरती जाऊन, असं एक